नमस्कार. आज आपण जी वनस्पती बघणार आहोत ती आहे कर्णस्फोटा. हिचं जर तुम्ही स्वरूप बघितलं तर ही क्लाइम्बिंग वाईन म्हणजे आरोही लता म्हणजे बोलीभाषेत वेल आहे आणि हिला बलून वाईन असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, कारण की हिच्या फळांचं जर स्वरूप तुम्ही पाहिलं तर इन्फ्लेटेड आणि ओव्हॉइड अशी फळं जी फुग्याप्रमाणे दिसतात, त्यामुळेच ह्याला बलून वाईन असं म्हटलं जातं. आणि पानांचा शेप जर बघितला तर ही ट्रायफोलिएट आणि प्रत्येक लिफलेट जे आहे ते डेंटेड किंवा सिरेट मार्जिन असलेलं आहे, त्यावरनं हे ओळखलं जातं. आणि प्रत्येक पानाची लांबी जी आहे ते साधारण 5 ते 7 सेंटीमीटर आहे. याला अशी सुंदर छोटीशी पांढऱ्या रंगाची फुलं येतात आणि प्रत्येक फुलाच्या देठाशी 2 छोटीशी ही जी टेंड्रिल्स दिसत आहेत, तंतू दिसत आहेत, ती प्रत्येक फुलाच्या देठाशी असतात. त्यानंतर याचं फळ जर आपण बघितलं तर हे इन्फ्लेटेड आणि ओव्हॉइड म्हणजे आतून फुगल्यासारखं आहे, त्यामुळेच याला फोडल्यानंतर विशिष्ट आवाज येतो. त्यामुळेच ह्या झाडाला कर्णस्फोटा, श्रुतिस्फोटा, स्फोटलता असं म्हटलं जातं. तसंच हे फळ जे आहे ते 3 किल्ड किंवा ट्रँग्युलर आहे, त्यामुळेच ह्याला त्रिपुटा असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर हे फळ फोडल्यानंतर कच्चा असताना त्यात हिरव्या आणि पूर्ण पक्व झाल्यानंतर आतमध्ये काळ्या रंगाच्या अतिशय कठीण अशा बिया निघतात, त्यामुळेच ह्याला कृष्णतंडुला असं सुद्धा म्हटलं जातं. अतिशय उत्तम विषघ्न वनस्पती आहे. भावप्रकाशकारांनी हिला सर्व व्याधी विनाशिनी असं सुद्धा म्हटलेलं आहे. हिचा रस आहे कटुतिक्त, वीर्य आहे उष्ण आणि विपाक आहे कटू. केरळमध्ये वापरल्या जाणाऱ्या दशपुष्पमधली सुद्धा ही एक वनस्पती आहे. धन्यवाद.